नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आज आपण गेल्या वर्षीचा सहकाराचा इतिहास, तत्वे व व्यवस्थापन म्हणजेच हिस्ट्री, प्रिन्सिपल अँड मॅनेजमेंट हा विषय, याचे जे प्रश्न आले होते गेल्या वर्षी 2025च्या एक्झाम मध्ये, त्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. कशा प्रकारे तो प्रश्नपत्रिका कशा प्रकारे होती आणि त्याची उत्तरं, आदर्श उत्तरं कशी असायला हवी होती स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये, तर ते बद्दल आपण आज हा व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. जीडीसीए पेपर नंबर 4 गेल्या वर्षीचा पेपर आहे, तो आज आपण बघणार आहोत. पेपर झाला होता शनिवारी 24 मे 2025 रोजी. 100 मार्कचा पेपर होता. वेळ होती दुपारी 2 ते 5 या दरम्यान. तर काय प्रश्न विचारले होते आणि त्याचे उत्तर कसे असायला हवी त्याबद्दल आपण आज बघूया. प्रश्न पहिला, अयोग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. 10 मार्क्सचा प्रश्न होता. प्रत्येक बरोबर उत्तरास 1 गुण, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. त्याबद्दल आता काय करायचं होतं की गाळलेल्या जागा ज्या असतात, मग त्यात पर्याय दिला होता. 4 पर्यायापैकी 1 पर्याय निवडून त्याचं पुन्हा उत्तर लिहायचं. मग बरोबर उत्तरास 1 गुण आणि जर तुम्ही वाक्य पूर्ण लिहिलं त्याला 1 गुण. अशा प्रकारे 10 मार्क्सचा प्रश्न आहे. ज्या संस्थेमध्ये सभासदांकडील शेतजमीन एकत्र केली जाते, मात्र मालकी हक्क सभासदांकडे कायम अबाधित राहतो, तिला डॅश डॅश म्हणतात. त्याचं बरोबर उत्तर ब, सहकारी सामुदायिक शेती संस्था. त्याचं वाक्य पूर्ण वाक्य काय होईल? ज्या संस्थेमध्ये सभासदांकडील शेत जमीन एकत्र केली जाते, मालकी हक्क सभासदांकडे कायम अबाधित राहतो, तिला सहकारी सामुदायिक शेती संस्था असे म्हणतात. नंबर 2, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ नाफेड याची स्थापना डॅश डॅश रोजी झाली. बरोबर उत्तर 2 ऑक्टोबर 1958. पूर्ण वाक्य कसं होईल? राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ नाफेड याची स्थापना 2 ऑक्टोबर 1958 रोजी झाली. प्रश्न तिसरा, महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 हा कायदा दिनांक डॅश डॅश रोजी अंमलात आला. त्याचं बरोबर उत्तर आहे 16 जुलै 2014. पूर्ण वाक्य काय? महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 हा कायदा दिनांक 16 जुलै 2014 रोजी अंमलात आला. नंबर 4, बी शिवरामांच्या समितीच्या अहवालानुसार दिनांक 12 जुलै 1982 रोजी डॅश डॅशची स्थापना झाली. याचं बरोबर उत्तर आहे नाबार्ड. पूर्ण वाक्य काय होईल? बी शिवरामन समितीच्या अहवालानुसार दिनांक 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना झाली. 5, सन 1949 मध्ये भारतातील पहिली सहकारी साखर कारखाना डॅश डॅश इथे सुरू झाला. त्याचं उत्तर असं आहे प्रवारानगर येथे. पूर्ण वाक्य काय होईल? सन 1949 मध्ये भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवारानगर येथे पूर्ण झाला. आपण ह्याचं उत्तर ऑलरेडी हिस्ट्री पाहिलेली आहे, तुम्हाला ती मागील व्हिडिओमध्ये दिसेल. नंबर 6, भारतातील पहिली कापूस पिंजणी संस्था 1917 मध्ये डॅश डॅश येथे स्थापन झाली. याचं बरोबर उत्तर आहे म्हैसूर राज्य. भारतातील पहिली कापूस पिंजणी संस्था सन 1917 मध्ये म्हैसूर राज्यात स्थापन झाली. प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश ही प्रक्रिया आहे जी देशाच्या आर्थिक क्रियाकलापांमध्ये राज्य किंवा सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग कमी करते. याचं बरोबर उत्तर आहे खाजगीकरण. पूर्ण वाक्य कसं होईल? खाजगीकरण ही एक प्रक्रिया आहे जी देशाच्या आर्थिक क्रियाकलापांमध्ये राज्य किंवा सार्वजनिक क्षेत्रांचा सहभाग कमी करते. तर जिथे जिथे डॅश दिलेला आहे त्याचं बरोबर उत्तर आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करा. नंबर 8, भारतातील सहकारी चळवळ सन डॅश डॅश मध्ये सुरू झाली. याचं बरोबर उत्तर आहे 1904. भारतातील सहकारी चळवळ सन 1904 मध्ये सुरू झाली किंवा स्थापन झाली. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना डॅश डॅश साली झाली. आता साल विचारलेले, दिनांक नाही विचारलं. सो पूर्ण वाक्य काय होईल? राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना 1966 साली झाली. डॅश डॅशच्या सहकारी कायद्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाची स्थापना करण्यात आली. सन 1904च्या सहकारी कायद्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाची स्थापना करण्यात आली. हे 10 प्रश्न अशा प्रकारे उत्तरं लिहायची होती. प्रश्न क्रमांक 1 ब, योग्य जोड्या लावा. 10 मार्कचा प्रश्न होता हा. पण एक्स गटातील घटकांशी वाय गटातील योग्य घटक जोडा. प्रत्येक बरोबर जोडीस 2 गुण याप्रमाणे
तुम्हाला लिहायचे होते. 5 प्रश्न आहे त्याच्यामध्ये. सहकार न्यायालय स्थापना याचं क उत्तर होतं 1914. चाचणी लेखापरीक्षण म्हणजे टेस्ट ऑडिट याचं कलम आहेत, तर कलम 81(3) क. जमीन सुधारणा कायदा 1984. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982. मॅक्लेगन समिती 1 मार्च 1975. या पद्धतीने तुम्हाला लिहायचं होतं. थोडक्यात स्पष्टीकरण तुम्ही लिहू शकता, स्पष्टीकरण, किंवा नाही लिहिलं तरी चालतं. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार सहकार न्यायालय 1914 मध्ये स्थापन झाले. चाचणी लेखापरीक्षण MCS च्या कलम 81(3) या क अंतर्गत करण्यात येते. भूमी सुधारणा कायदा लँड इम्प्रुव्हमेंट ऍक्ट 1984 मध्ये संमत झाला. नाबार्डची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार 12 जुलै 1982 रोजी झाली. मॅक्लेगन समितीने 1 मार्च 1975 रोजी आपला अहवाल सादर केला. प्रश्न दुसरा काय होता? MSMB ची उद्दिष्ट थोडक्यात विशद करा. हा प्रश्न 10 मार्क्सचा होता. प्रस्तावना, आता याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही प्रस्तावना लिहू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता. तुमच्यावरती आहे. तुम्ही टेबल जिथे गरजेचं तिथे बनवा, नाही असेल तर तुम्हाला नाही बनवला तरी चालेल, पण प्रेझेंटेशन चांगलं केलं तर त्याला चांगले गुण मिळतात. खरं तर MSMBचं म्हणजेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, म्हणजे महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड, याची स्थापना महाराष्ट्र शेतमाल पणन नियमन अधिनियम 1963 अंतर्गत करण्यात आली. याचे मुख्यालय पुणे येथे आहे. हे मंडळ महाराष्ट्रातील कृषी बाजारपेठांचे नियमन व विकास करण्यासाठी सर्वोच्च संस्था म्हणून कार्य करते. MSMBचे संक्षिप्त माहिती काय आहे? तपशील संपूर्ण नाव महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ. स्थापना कायदा महाराष्ट्र APMC अधिनियम 1963. मुख्यालय पुणे महाराष्ट्र. स्वरूप कृषी विपणनासाठी सर्वोच्च संस्था आहे. MSMBची मुख्य उद्दिष्टे काय आहेत? कृषी बाजारपेठांचे नियमन, शेतमालांची खरेदी विक्री नियमित करणे, दलालांकडून शेतकऱ्याचे होणारे शोषण थांबवणे, पारदर्शक आणि न्याय्य किंमत पद्धती सुनिश्चित करणे. नंबर 2, बाजार पायाभूत सुविधांचा विकास, ज्यामध्ये महाराष्ट्रात आधुनिक बाजार यार्ड म्हणजेच मार्केट यार्ड आपण म्हणतो त्याला, APMC स्थापना करणे. तोलण्याची यंत्रे, जे आपण वजन काटे वगैरे असतात, साठवण प्रतवारी सुविधा सुधारणे किंवा पुरवणे. शीतगृह व प्रक्रिया केंद्राचा विकास करणे. नंबर 3, शेतकऱ्यांना न्याय भाव देणे, किमतीतील चढ उतारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे, किमान आधारभूत किमतीची माहिती पुरवणे, उत्पादक व ग्राहक यांच्यातील अंतर कमी करणे, प्रतवारी व मानकीकरणाचे प्रोत्साहन, शेतमालाच्या दर्जाचे प्रतवारीस प्रोत्साहन देणे, बाजारात प्रमाणित वजन व मापे सुनिश्चित करणे, उत्पादनाची निर्यात गुणवत्ता सुधारणे. नंबर 5, बाजार माहिती व बुद्धिमत्ता, शेतकऱ्यांना दैनंदिन किंमत माहिती पुरवणे, किंमत प्रसारणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, शेतकऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारांशी जोडणे. आता पूर्वी कसं होतं, ज्या बाजारपेठात त्याच्यामध्ये आपण आतमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला माहिती मिळायची की याचा भाव असा आहे किंवा या गोष्टीचा भाव एवढा आहे. आता असं आहे की तुम्हाला पूर्वीच्याची माहिती मिळते. नंबर 6, आर्थिक सहाय्य व प्रशिक्षण, APMCला कर्ज व आर्थिक सहाय्य देणे, ज्यातून APMCची डेव्हलपमेंट होऊ शकते. शेतकरी व बाजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, बाजार समिती बांधण्यास मदत करणे, देखरेख व नियंत्रण, स्थानिक बाजार समितीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, बाजार लेखापरीक्षण व तपासणी करणे, APMCच्या कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाई करणे. आता याचा निष्कर्ष काय असू शकतो किंवा कन्क्लुजन म्हणू शकतो, ते तुम्ही लिहायचं तर लिहा, नाही लिहिलं तरी चालेल. 7 ते 8 पॉईंट आपल्याला लिहायचे असतात. MSMB महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावते. ते शेतकऱ्यांना शोषणापासून संरक्षण देते आणि शेतमाल विक्रीसाठी योग्य पायाभूत सुविधा सुनिश्चित करते. MSMBच्या माध्यमातून महाराष्ट्राने भारतातील सर्वात मजबूत कृषी विपणन नेटवर्क विकसित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची थोडक्यात कार्य सांगा, असं विचारलं होतं 10 मार्क्सला. आता याचा जो प्रस्तावना आहे ती लिहिली तरी चालते, नाही लिहिली तरी तुम्ही डायरेक्टली त्याचे मुख्य कार्य लिहू शकता. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ MSKVIB ची स्थापना राज्यातील खादी व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली. हे मंडळ खादी व ग्रामोद्योग अधिनियमांतर्गत स्थापन असून ग्रामीण रोजगार निर्मिती व पारंपरिक कलांचे जतन करणे यासाठी कार्य करते. MSKVIB ची मुख्य कार्य काय आहेत? खादी ग्रामोद्योगाचे प्रोत्साहन, ज्यामध्ये
खादी कापड सूत कातणे विणणे व उत्पादन करण्यास प्रोत्साहन देणे. खादी कामगार व कारागिरांना प्रशिक्षण देणे. विणकरांना कापूस व रेशीम यासारखे कच्चे माल पुरवणे. नंबर 2, ग्रामोद्योगांचे प्रोत्साहन. मातीकाम, चमडे यासारखे पारंपरिक ग्रामोद्योग विकसित करणे, म्हणजे सहसा मडकी घडवणारे लोक असतात किंवा चमड्याची कामं करणारे लोक असतात. हातमाग व हस्तकला उद्योगांना आधार देणे. पारंपरिक कला व कारागिरी जपणे. नंबर 3, आर्थिक सहाय्य. कुटीर उद्योगांना कर्ज व अनुदान देणे. PMEGP पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविणे. नवीन उद्योगांसाठी मार्जिन मनी सहाय्य देणे. प्रशिक्षण व कौशल्य विकास. कारागीर व कामगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. ग्रामीण तरुणांमध्ये उद्योजकता विकसित करणे. उत्पादन तंत्रे व गुणवत्ता सुधारणे. नंबर 5, विपणन सहाय्य. खादी उत्पादने विकण्यासाठी खादी भांडार दुकाने चालवणे. प्रदर्शन व व्यापार मेळाव्याच्या मध्ये सहभाग घेणे. कुटीर उद्योग उत्पादनासाठी बाजारपेठा उभारणे. संशोधन व विकास केंद्र याच्यामध्ये खादी व ग्रामोद्योग उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. पारंपरिक उद्योगांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणणे. नवीन उत्पादने व डिझाईन विकसित करणे. हे संशोधन व विकास म्हणजे R&D म्हणतो आपण त्याला. रोजगार निर्मिती. ग्रामीण रोजगाराच्या संधी निर्माण करणे. ग्रामीण जनतेमध्ये स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे. गावातून शहराकडे होणारे स्थलांतरण कमी करणे. हे याचे मुख्य कार्य आहेत. निष्कर्ष काय असतो याचा, तर ते डिपेंड, तुम्ही लिहायचं असेल तर लिहू शकता, नाही लिहिलं तरी चालेल. 7 ते 8 जसं म्हटलं आपण 7 ते 8 पॉईंट लिहावं लागतील तुम्हाला. MSKVIB महाराष्ट्राच्या ग्रामीण आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लाखो ग्रामीण लोकांसाठी रोजगार निर्मिती करताना ते पारंपरिक कला जपते. हे मंडळ गांधीजींच्या स्वावलंबनाच्या स्वदेशी तत्वावरलाही पाठिंबा देते. म्हणजेच आपण आता म्हणतोय की ज्यामध्ये स्वावलंबी व्हा याच्यामध्ये या तत्वानुसार, तर स्वदेशी वापरा या तत्वावरती काम करते. क्वेश्चन नंबर 3A, महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीच्या विकासात सहकारी कायद्याची भूमिका स्पष्ट करा. 10 मार्कचा प्रश्न आहे. अगेन प्रस्तावना तुम्हाला लिहायची तर लिहा, नाही तर डायरेक्टली सुरू करू शकता, काही अडचण नाही. सहकारी कायदा हा सहकारी संस्थाच्या वाढीचा व कार्याचा कायदेशीर आधार आहे. महाराष्ट्रात वेळोवेळी विविध सहकारी कायदे लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 म्हणजेच आपण MCS म्हणतो, हा राज्यातील सहकारी संस्थांना नियंत्रित करणारा मुख्य कायदा आहे. आता महाराष्ट्रातील महत्त्वाचे कायदे, आता यासाठी मी तक्ता बनवलेला आहे, ऍक्च्युली टेबल बनवलेला आहे, तर तुम्हाला हवा असेल तुम्ही बनवा, नसेल तर तुम्ही एकाखाली एक लिहू शकता. सहकारी पतसंस्था कायदा 1904, याचं महत्त्व काय? भारतातील पहिला सहकारी कायदा. सहकारी संस्था कायदा 1912, सर्व प्रकारच्या संस्थांसाठी केंद्रीय कायदा. मुंबई सहकारी संस्था कायदा 1925, राज्यस्तरीय नियमन. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, सर्वसमावेशक राज्य कायदा. बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002, बहुराज्य संस्थांसाठी हा कायदा दिला जातो. सहकारी चळवळीच्या विकासात सहकारी कायद्याची भूमिका काय आहे? कायदेशीर मान्यता व दर्जा. सहकारी कायदा संस्थांना कायदेशीर ओळख देतो. नोंदणीकृत संस्था मालमत्ता धारण करू शकते, खटला दाखल करू शकते. कायदेशीर दर्जामुळे सहकारी संस्थांवर सार्वजनिक विकास वाढतो. नोंदणी व नियमन. कायदा संस्थांच्या नोंदणीसाठी सुव्यवस्थित प्रक्रिया देते. संस्थाचे प्रकार व त्याचे कार्य परिभाषित करतो. नियमांमुळे सदस्यांना गैरव्यवस्थापनापासून संरक्षण मिळते. सदस्यांच्या हक्काचे संरक्षण आपण म्हणूया. यामध्ये कायदा सदस्याच्या लोकशाही हक्काचे संरक्षण करतो. मतदान, निवडणूक व सभेला उपस्थित राहण्याचे हक्क संरक्षित करतो. सदस्य अन्यायकारक निर्णयाविरुद्ध अपील करू शकतात. हे 3 आहेत. नंबर 4, लेखापरीक्षण व जबाबदारी. MCS ऍक्ट 1960 वार्षिक लेखापरीक्षण अनिवार्य करतो. लेखापरीक्षकाला पुस्तके व खाती तपासण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती, शिस्त व पारदर्शकता सुनिश्चित होते. वाद निवारण. सहकारी कायदा वाद निवारण करण्यासाठी सहकार न्यायालय देते. सदस्य, संस्था व अधिकारी यांच्यातील वाद जलद निपटतात. त्यामुळे दिवाणी न्यायालयावरील खटल्याचा भार कमी होतो. 6, समापन प्रक्रिया. अपयशी संस्थाच्या बरखास्तीसाठी कायदा स्पष्ट प्रक्रिया देतो. समापनादरम्यान सदस्याच्या हिताचे संरक्षण केले जाते. गैरव्यवस्थापन आढळल्यास शासन हस्तक्षेप करू शकते. नंबर 7, दुरुस्ती व आधुनिकीकरण. नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कायद्यांमध्ये वेळोवेळी दुरुस्ती केली जाते. 97व्या घटना दुरुस्ती 2011 ने सहकारी स्वायत्तता मजबूत केली. महाराष्ट्राने लोकशाही सुधारणासाठी MCS ऍक्ट मध्ये दुरुस्ती केली. आता याचा निष्कर्ष काय आहे? सहकारी कायदा हा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा कणा आहे. योग्य कायदेशीर चौकटीशिवाय सहकारी संस्था प्रभावीपणे कार्य करू शकत नाही. MCS ऍक्ट 1960 ने महाराष्ट्राचे सहकारी क्षेत्रात
भारतातील सर्वात मजबूत क्षेत्रापैकी एक क्षेत्र बनवण्यात खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. प्रश्न क्रमांक 3 ब. वैद्यनाथ समिती STCCS आणि LTCCS शिफारशी थोडक्यात स्पष्ट करा. 10 मार्क्सचा प्रश्न आहे, 5-5 मार्क्सला लिहायचा आहे. प्रस्तावना. वैद्यनाथ समिती सहकारी पतसंस्था पुनरुज्जीवन कार्यदलची नियुक्ती भारत सरकारने 2004 मध्ये प्रा. ए. वैद्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली केली होती. या समितीने 2 स्वतंत्र अहवाल सादर केले. अल्पमुदत सहकारी पतरचना म्हणजेच STCCS साठी 2005 मध्ये आणि दीर्घ मुदत सहकारी पतरचना LTCCS साठी 2006 मध्ये या पद्धतीने स्वतंत्र 2 अहवाल सादर केले होते. आता पहिला जो आहे अल्पमुदत सहकारी पतरचना दॅट इज STCCS साठी शिफारशी. STCCS ची त्रिस्तरीय रचना टॅक्स प्राथमिक, DCCB जिल्हा आणि SCB राज्य म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स. नंबर 1 आर्थिक पुनर्स्थापना पॅकेज. शासनाने रुपये 13,596 कोटीचे पुनर्भांडवली पॅकेज द्यावे. 2 कायदेशीर सुधारणा. राज्य शासनाने संस्थांची स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी सहकारी कायद्यात दुरुस्ती करावी. लोकशाही निवडणुका. व्यवस्थापन समितीच्या मुक्त व निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित कराव्यात. ऐच्छिक सदस्यता. राज्य शासनाची अनिवार्य सदस्यता रद्द करावी. व्यावसायिक व्यवस्थापन. DCCB मध्ये पात्र व्यावसायिकांना CEO म्हणून नियुक्ती करावी. नंबर 6 लेखापरीक्षण सुधारणा. वेळेवर व दर्जेदार लेखापरीक्षण अनिवार्य करावे. तंत्रज्ञान उन्नती. पॅक्स, DCCB, SCB चे संगणकीकरण करावे. आता हे झालेलं आहे ऑलरेडी, सो त्याच्यामुळे तेच हे लिहायचंय खरं तर आपल्याला. स्वतंत्र ताळेबंद. पॅक्सने बँकिंग व गैर बँकिंग कामकाजासाठी स्वतंत्र खाती ठेवावीत. व्यवहार्यता. अव्यवहार्य पॅक्स विलीन करण्यात किंवा बरखास्त कराव्यात किंवा करण्यात याव्यात. प्रशिक्षण. संचालक मंडळ सदस्य व कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण व कार्यक्रम राबवावेत. दीर्घ मुदत सहकारी पतसंस्था LTCCS साठी शिफारशी काय होते ह्या आता शिफारशी आपण बघतो आहोत. नंबर 1 LTCCS दीर्घकालीन कृषी पतपुरवठा करते. रचना PCRDB प्राथमिक, SCRDB राज्य. आर्थिक सहाय्य. SCRDBच्या भांडवल पुनर्स्थापनेसाठी शासनाने आर्थिक सहाय्य करावे. कायदेशीर सुधारणा. दैनंदिन कामकाजातून शासनाचा हस्तक्षेप कमी करावा. विलिनीकरण. चांगल्या संस्थानांसाठी SCRDBचे SCB मध्ये विलिनीकरण सुचविणे. वसुली सुधारणा. NPA कमी करण्यासाठी कडक वसुली यंत्रणा. नवीन उत्पादने. दीर्घ मुदत पतसंस्थांना नवीन वित्तीय उत्पादने सुरू करावीत. स्वायत्तता. दीर्घ मुदत पतसंस्थांना अधिक स्वायत्तता द्यावी. देखरेख नाबार्डकडे हस्तांतरित करावी. महत्व काय? वैद्यनाथ समितीच्या शिफारशीमुळे सरकारी पतसंस्था पुनरुज्जीवन होण्यास मदत झाली. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी हे पॅकेज स्वीकारून सुधारणा केल्या. त्यामुळे ग्रामीण पतपुरवठा यंत्रणा बळकट झाली. निष्कर्ष. वैद्यनाथ समितीने STCCS आणि LTCCS च्या दोन्ही रचनांचा पुनर्जीवनासाठी सर्वसमावेशक शिफारशी केल्या. त्या शिफारशी मार्गदर्शक ठरल्या आणि भारतातील सहकारी पतसंस्थांच्या आर्थिक स्वास्थ्य व स्वायत्तता पुनर्संचयित करण्यात मदत झाली. प्रश्न क्रमांक 4 सहकार व समाजवाद यातील फरक स्पष्ट करा. 10 मार्क्सचा आहे. आता फरक स्पष्ट करा. तुम्ही 2 याच्यामध्ये लिहू शकता. व्याख्या लिहायच्या. जसं मी म्हटलं तुम्हाला पूर्वी, फरक स्पष्ट करा मध्ये सहकार आणि समाजवाद दोन्ही भांडवलशाहीला पर्याय देणारा आर्थिक विचारसरणी आहेत. दोघे शोषण व असमानता कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवतात, परंतु त्यांचा दृष्टिकोन, मालकी पद्धत आणि कार्य करण्याची पद्धत मूलभूतपणे वेगळी आहे. व्याख्या. सहकाराची व्याख्या काय आहे? सहकार म्हणजे लोकांचे स्वेच्छेने एकत्र येणे जे लोकशाही तत्वावर परस्पर स्वयंसहाय्याद्वारे साजे आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे साध्य करतात. समाजवाद म्हणजे अशी आर्थिक व्यवस्था ज्यात उत्पादन, वितरण आणि विनिमयाची साधने सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी राज्याद्वारे मालकी व नियंत्रित असतात. आता याचा फरक स्पष्ट करा. याच्यामध्ये आधार आता 3 कॉलम केलेले आहेत आपण, तुम्ही 2 केले तरी चालतात. आता हे कशा आधार म्हणजे त्याचं पॉइंट्स काय आहेत, काय पॉइंट्स आहेत आणि कुठल्या पॉइंटवरती आपण लिहिलेलं आहे. सहकार व समाजवाद यातील फरक. सहकार स्वैच्छिक संघटना, समाजवाद राज्याची अनिवार्य व्यवस्था, सदस्याची सामूहिक मालकी, राज्याची मालकी, लोकशाही सदस्याद्वारे निवडले जाते, राज्य नियुक्त अधिकारी असतात, सदस्य व समुदायाची सेवा, संपूर्ण समाजाचे कल्याण, सदस्यांचे समभागातून उभारलेले असते, राज्याकडून पुरवले जाते, सामील होण्यास व जोडण्यात मुक्त असते, सर्व नागरिकांचा अनिवार्य सहभाग असतो यामध्ये.
नफा वितरण व्यवहाराच्या प्रमाणात लाभांश राज्य सार्वजनिक कल्याणासाठी वापरते. मर्यादित स्वरूप अस्तित्वात असते. समाजवाद निर्मूलन होते. व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला जातो. वैयक्तिक निवड मर्यादित होऊ शकते. किमान शासकीय हस्तक्षेप असतो. राज्य केंद्रीय प्राधिकरण आहे आणि याचा उगम जे आहे रॉस्टेल इंग्लंड येथे 1844 आणि समाजवाद तर तुम्हाला माहितीच आहे कार्ल मार्क्स जर्मनी 1848 मध्ये. समानता दोन्ही भांडवलशाही व शोषणाला विरोध करणाऱ्या संस्था आहेत. दोन्ही संपत्तीच्या न्याय वितरणाचे उद्दिष्ट ठेवतात. दोन्ही समुदायाच्या कल्याणासाठी कार्य करतात. निष्कर्ष सहकार स्वैच्छिक सहभाग व लोकशाही स्वयंसहाय्यावर विश्वास ठेवते, तर समाजवाद राज्य नियंत्रण अनिवार्य सहभागावर विश्वास ठेवते. सहकार हा सामाजिक समानतेचा व्यावहारिक जनमानसाचा दृष्टिकोन आहे, तर समाजवाद ही व्यापक राजकीय आर्थिक विचारसरणी आहे. प्रश्न चौथा ब. सहकार प्रशिक्षण व प्रशिक्षणाचे महत्व स्पष्ट करा. 10 मार्क्सचा प्रश्न होता. प्रस्तावना शिक्षण व प्रशिक्षण हे सहकारच्या 7 रॉचडेल तत्वांपैकी एक आहे. सहकारी शिक्षण म्हणजे सदस्य, कर्मचारी व सामान्य जनतेला सहकारी तत्वे, मूल्ये व व्यवहारांबद्दल ज्ञान देणे. सहकारी संस्थांच्या यश व विकासासाठी हे खूप आवश्यक आहे. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचे महत्व. नंबर 1, हक्क व कर्तव्यांची जाणीव, ज्यामध्ये सदस्यांना त्यांचे हक्क, मतदान, लाभांश, सभा व कर्तव्ये, समभाग भरणा, परतफेड माहिती असणे आवश्यक आहे. शिक्षणामुळे सदस्य व्यवस्थापनात सक्रिय सहभागी होतात. जागरूक सदस्य गैरव्यवस्थापन व फसवणूक रोखतात. नंबर 2, लोकशाही व्यवस्थापन. सहकारी संस्था लोकशाही तत्वावर चालतात. शिक्षित सदस्य सक्षम नेते निवडू शकतात. प्रशिक्षण संचालक मंडळ सदस्यांना कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यास मदत करते. 3, कर्मचाऱ्याची कार्यक्षम कामगिरी. प्रशिक्षित कर्मचारी आपली कर्तव्य व्यवसायाकरिता पार पडतात. प्रशिक्षण लेखांकन, नोंदणी व ग्राहक सेवा सुधारते. कुशल कर्मचारी चुका कमी करतात व उत्पादकता वाढते. 4, आर्थिक साक्षरता. सदस्य ताळेबंद व लेखापरीक्षण अहवाल समजून घेण्यास शिकतात. त्यानंतर आर्थिक शिक्षण शहाणपणाच्या आर्थिक निर्णय घेण्यास मदत करते. सदस्य संस्थेचे आर्थिक स्वास्थ्य मूल्यांकन करू शकतात. नंबर 5, सामाजिक विकास. सहकारी शिक्षण प्रामाणिकपणा, एकता व परस्पर सहाय्याची मूल्य वाढवतात. सामाजिक समस्या व सामुदायिक विकासाबद्दल जागरूकता निर्माण होते. शिक्षण सामाजिक असमानता कमी करते. सहकारी चळवळीचे प्रोत्साहन. शिक्षण सहकाराच्या फायद्याबद्दल जागरूकता पसरविते. नवीन सदस्यांना सहकारी संस्थांमध्ये सामील होण्यास आकर्षित करते. प्रशिक्षित सदस्य सहकारी चळवळीचे दूत बनतात. नेतृत्व विकास. प्रशिक्षण सहकारी संस्थांसाठी किंवा क्षेत्रासाठी भविष्यातील नेते निवडते. चांगले नेते संस्थांना उच्च पातळीवर नेतात. व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांचे व्यावसायिक संचालन करण्यास मदत होते. नंबर 8, फसवणूक व गैरव्यवस्थापन प्रतिबंध. शिक्षित सदस्य अनियमितता शोधू शकतात. प्रशिक्षण अधिकाऱ्यांना अनुपालन आवश्यकता समजण्यास मदत करते. जागरूकतेमुळे फसवणूक व भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते. महाराष्ट्रातील प्रमुख ज्या प्रशिक्षण संस्था आहेत त्या कुठल्या आहेत त्याची उदाहरणं लिहू शकतो आपण. आता इथे मी कॉलम केलेला आहे, तुम्ही तसे कॉलम करू शकता. व्यामनिकॉम ठिकाण पुणे. उद्देश काय आहे? सहकारी संस्थांना व्यवस्थापन प्रशिक्षण देणे. MSCRB जे आहे त्याचं प्रशिक्षण केंद्र पुण्यातच आहे, ज्याच्यामध्ये SARBच्या ज्या कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. MSCS प्रशिक्षण विविध केंद्र, तर बरेचशा ठिकाणी केंद्र आहे त्याची. संस्था सदस्य व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण दिले जाते. निष्कर्ष काय याचा? शिक्षण प्रशिक्षण हे सहकारी चळवळीचे जीवन रक्त आहे. शिक्षित सदस्य व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांशिवाय सहकारी संस्था प्रभावीपणे कार्य करू शकत नाही. महाराष्ट्रातील व्यामनिकॉम व इतर प्रशिक्षण संस्था सहकारी मानव संसाधन विकास करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अन्वये सहकारी संस्थाच्या लेखापरीक्षकाचे अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. 10 मार्क्सचा हा प्रश्न ऍक्च्युली CHM मध्ये पण आला, तुम्ही पाहिला असेल पूर्वीचा व्हिडिओ, त्यात बघा तुम्हाला लक्षात येईल. प्रस्तावना म्हणजे त्याचं काय आहे डिस्क्रिप्शन. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत प्रत्येक सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण अनिवार्य आहे. MCSच्या कलम 81 मध्ये सहकारी संस्थाच्या लेखापरीक्षणाची तरतूद आहे. लेखापरीक्षणाची नियुक्त केलेले जे निबंधक करतात, निबंधकाद्वारे नियुक्त केले जातात. प्रभावी लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाला कायद्याअंतर्गत काही अधिकार किंवा हक्क देण्यात आलेले आहेत.
कायदेशीर तरतूद काय याची? कलम 81 MCS ऍक्ट 1960 प्रत्येक सहकारी संस्थेचे अनिवार्य लेखापरीक्षण कलम 81(3) क. आता हे आपण क जे आहे ते रिऑडिटसाठी, 81(3) हे ऑडिटसाठी. लेखापरीक्षकाला विशिष्ट अधिकार देते. नंबर 1, लेखापरीक्षकाचे अधिकार कलम 81 नुसार काय आहेत हे तुम्ही पाठच करून जा, हे तुम्हाला येईलच एक्झाम मध्ये. पुस्तके व खाती पाहण्याचा अधिकार. लेखापरीक्षकाला संस्थेची सर्व पुस्तके, खाती व वाउचर तपासण्याचा अधिकार आहे. कोणताही अधिकारी किंवा सदस्य लेखापरीक्षकाला खाते दाखवण्यास नकार देऊ शकत नाही. यात रोख वही, खातावणी, पासबुक व इतर वह्या ज्या नोंदवह्या असतात त्याचा समावेश असतो. बाकी सर्व डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे तपासण्याचा अधिकार. लेखापरीक्षक सर्व कागदपत्रे, पत्रव्यवहार व करार तपासू शकतो. संस्थेच्या व्यवहाराशी संबंधित कोणतेही दस्तावेज मागू आणि तपासू शकतो. इतिवृत्त वही व ठरावांच्या तपासणी यात समाविष्ट आहे. माहिती मिळवण्याचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन. लेखापरीक्षक अधिकारी, संचालक व सदस्यांकडून माहिती घेऊ शकतो. संस्थेच्या व्यवहाराची माहिती असणाऱ्या व्यक्तीने लेखापरीक्षकाच्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत. व्यवस्थापनाकडून लिखित स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार आहे. बँक खाती तपासण्याचा अधिकार, ज्यामध्ये लेखापरीक्षक संस्थेची बँक खाती विवरणे पडताळू शकतो. तो थेट बँकेची जी शिल्लक आहे त्याची रकमेशी पुष्टी करू शकतो. इव्हन बँकेमध्ये जाऊन सुद्धा चौकशी करू शकतो. बँक विवरण व रोख वही याचे समेट करणे त्याचा हक्क आहे. 5, मालमत्ता व मालमत्ता तपासण्याचा अधिकार. लेखापरीक्षक संस्थेच्या मालमत्तेची भौतिक पडताळणी करू शकतो. साठा पडताळणी, मालमत्ता तपासणी, दुरुस्ती तपासणी यात समाविष्ट आहे. नोंदणीतील मूल्याची प्रत्यक्ष मालमत्तेशी तुलना करू शकतो. सो जे म्हणजे टॅली करतं होतंय का सगळं बघू शकतो. नंबर 6, गुंतवणूक व रोखे तपासण्याचा अधिकार. लेखापरीक्षक गुंतवणूक प्रमाणपत्रे, मुदत ठेवी व समभाग तपासू शकतो. गुंतवणुकीची सत्यता व मूल्य पडताळू शकतो. कर्ज दस्तावेज व गहाण कागदपत्रेही तपासता येतात. सभांना उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. लेखापरीक्षकाला संस्थेच्या सर्वसाधारण सभा उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. तो सभेत लेखापरीक्षण अहवालाबाबत विधाने करू शकतो. सदस्य सर्वसाधारण सभेत लेखापरीक्षकाला प्रश्न विचारू शकतात. नंबर 8, लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचा अधिकार असतो, ज्यामध्ये लेखापरीक्षकाला निबंधक व संस्थेला लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचा अधिकार असतो. कामगिरीच्या आधारे लेखापरीक्षणाचे वर्गीकरण होते. अ, ब, क, ड किंवा ABCD याप्रमाणे देऊ शकतो. म्हणजे सहकारी संस्थेला लेखापरीक्षण अहवालात आर्थिक स्वास्थ्याचे मूल्यांकन होते. म्हणजे त्या ज्या संस्थेचं आर्थिक स्वास्थ्य चांगलं आहे का नाही हे चेक होतं. नंबर 9, अनियमितता अहवाल देण्याचा अधिकार. यामध्ये फसवणूक, अपहार किंवा गैरव्यवस्थापन आढळल्यास लेखापरीक्षकाने अहवाल द्यावा. लेखापरीक्षण अहवालात आक्षेप नमूद करू शकतो. गंभीर बाबी थेट निबंधक जे आहेत त्यांच्या लक्षात आणू शकतो. नंबर 10, चाचणी लेखापरीक्षण कलम 81(3) क म्हणजे टेस्ट ऑडिट म्हणू शकतो आपण याला. निबंधक कधीही चाचणी लेखापरीक्षकाचे आदेश देऊ शकतो. चाचणी लेखापरीक्षण म्हणजे विशिष्ट व्यवहार पाहण्यासाठी विशेष लेखापरीक्षण. हा अधिकार संस्थेच्या कायद्यावर किंवा कार्यावर सतत देखरेख ठेवणे सुनिश्चित करतो. याचा निष्कर्ष काय? MCS ऍक्ट 1960 अंतर्गत लेखापरीक्षकाला दिलेल्या अधिकारांमुळे सहकारी संस्थांचे सखोल लेखापरीक्षण होते. हे अधिकार सदस्य, कर्जदार व सामान्य जनतेच्या हिताचे संरक्षण करते. लेखापरीक्षकाने या अधिकाराचा प्रभावी वापर केल्यास सहकारी क्षेत्रात आर्थिक शिस्त व पारदर्शकता सुनिश्चित होते. प्रश्न क्रमांक 5 सहकाराची 7 तत्वे थोडक्यात स्पष्ट करा. गुण 10 मार्क्सला प्रश्न आहे हा. याची प्रस्तावना काय असू शकते? सहकारी तत्वे ही अशी मार्गदर्शक तत्वे आहेत ज्याद्वारे सहकारी संस्था आपल्या मूल्यांची अंमलबजावणी करतात. ही तत्वे प्रथम 1944 मध्ये रॉचडेल पायोनियर्सनी सांगितली आणि 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार संघटना दॅट इज ICA इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह असोसिएशन ने सुधारित केली. सध्या 7 तत्वे आहेत, त्यावरच सर्व गोष्टी चालतात. सहकाराची 7 तत्वे ICA 1995 ची जी तत्वे आहेत ती पूर्ण लिहायची आहेत खरं तर आपल्याला. तत्व क्रमांक 1, ऐच्छिक व मुक्त सदस्यता. सहकारी संस्था स्वैच्छिक संघटना असतात ज्या सर्व व्यक्तींसाठी खुल्या असतात. धर्म, लिंग, जात किंवा राजकीय विचारांवर आधारित भेदभाव करत नाहीत. सेवा वापरण्यास इच्छुक व जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार असलेला कोणताही व्यक्ती यात सामील होऊ शकतो. मुख्य संकल्पना काय? मुक्त दरवाजा धोरण, ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती किंवा कुठल्याही पद्धतीची सक्ती नाही, भेदभाव नाही. तत्व क्रमांक 2, लोकशाही सदस्य नियंत्रण. सहकारी संस्था सदस्याद्वारे नियंत्रित लोकशाही संघटना आहेत.
सदस्यांना समान मतदान हक्क असतात. एक सदस्य एक मत. निवडून आलेले प्रतिनिधी सदस्यांना जबाबदार असतात. मुख्य संकल्पना एक सदस्य एक मत. सहभाग मालकीशी निगडीत नाही. तत्व क्रमांक 3 सदस्याचा आर्थिक सहभाग. यामध्ये सदस्य सहकारी संस्थेच्या भांडवलात न्याय योगदान देतात. भांडवल सदस्यांच्या समान हितासाठी वापरले जाते. शिल्लक समभागावर नाही तर व्यवहाराच्या प्रमाणात लाभांश वाटला जातो. मुख्य संकल्पना काय याची? समभाग भांडवलावर नव्हे तर खरेदीवर लाभांश मिळतो. तत्व क्रमांक 4 हे 7चे 7 प्रिन्सिपल. तत्व म्हणजेच प्रिन्सिपल हे सर्व तुम्हाला पाठ करावे लागतील. हे येतातच प्रत्येक वर्षी परीक्षेमध्ये. स्वायत्तता व स्वातंत्र्य. सहकारी संस्था स्वायत्त व स्वयंसहाय्य संघटना आहेत. जर त्या शासनासह इतर संघटनांशी करार करतात तर लोकशाही नियंत्रण सुनिश्चित करण्यावर च्या अटीवर ते करू शकतात. त्या त्यांची सहकारी स्वायत्तता कायम ठेवतात. मुख्य संकल्पना काय? बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वयंशासन चालू राहते. तत्व क्रमांक 5 शिक्षण, प्रशिक्षण व माहिती. सहकारी संस्था सदस्य निवडून आलेले नेते, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना शिक्षण व प्रशिक्षण देते. सहकाराचे स्वरूप व फायदे सामान्य जनतेला सांगतात. शिक्षित सदस्य हे सहकारी चळवळीचे बळ आहे. मुख्य संकल्पना काय? सदस्य व कर्मचाऱ्यांसाठी आजीवन शिक्षण देणे. तत्व क्रमांक 6 सहकाऱ्यांमधील सहकार. सहकाऱ्यांमधील सहकार म्हणजे काय? जे आपले कोवर्कर्स आहेत त्यांच्यामधला सहकार. सहकारी संस्था एकत्र काम करून आपल्या सदस्यांची सर्वोत्तम सेवा करतात. ते स्थानिक, राष्ट्रीय, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य करतात. या उद्देशासाठी सर्वोच्च संस्था, महासंघ व संघ स्थापना केली जाते. मुख्य संकल्पना काय? सामर्थ्यासाठी सहकाऱ्यांमध्ये एकता निर्माण करणे हा मुख्य याचा हेतू आहे. तत्व क्रमांक 7 शेवटचं तत्व समुदायाची काळजी. सहकारी संस्था आपल्या समुदायाच्या शाश्वत विकासासाठी कार्य करतात. सदस्यांनी मंजूर केलेले धोरण आणि सामाजिक कल्याणात योगदान देतात. पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय हे काळजीचे क्षेत्र आहे. मुख्य संकल्पना काय आहे? नफ्यापलीकडे सामाजिक जबाबदारी म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आपण म्हणू शकतो. याचा तक्ता आपण तयार केला, सारांश तक्ता. असा तुम्हाला करता आला तर करू शकता, नाहीतर गरज नाही. मी आपलं माझ्या माहितीसाठी किंवा माझ्या सोप्या करण्यासाठी मी ह्या तक्ता बनवलेला आहे किंवा टेबल केलेला आहे. सगळे तत्व एका बाजूला लिहिली आहे. तत्वाचं नाव आणि मुख्य संकल्पना. तत्व ऐच्छिक व मुक्त सदस्यता, मुक्त दरवाजा धोरण, लोकशाही सदस्य नियंत्रण, एक सदस्य एक मत, सदस्यांचा आर्थिक समभाग, न्याय योगदान, स्वायत्तता व स्वातंत्र्य, स्वयंशासन, प्रशिक्षण, शिक्षण व माहिती, आजीवन शिक्षण, सहकारांमधील सहकार, सामर्थ्यासाठी एकता किंवा एकत्रता, समुदायाची काळजी, सामाजिक जबाबदारी. निष्कर्ष काय आहे? सहकाराची 7 तत्वे जगभरातील सहकारी चळवळीचा नैतिक आधार आहेत. ही तत्वे पाळणारी संस्था खऱ्या अर्थाने सहकारी आदर्श जगते. ही तत्वे सहकारी संस्थांना इतर व्यावसायिक संघटनांपासून वेगळे करतात. प्रश्न क्रमांक 6 सामाजिक आर्थिक विकासातील सहकारी संस्थांची भूमिका स्पष्ट करा. 10 मार्कचा प्रश्न होता. सहकारी संस्था सामाजिक आर्थिक विकासाची शक्तिशाली साधने आहेत. या आर्थिक प्रगती व सामाजिक कल्याण या दोन्ही उद्दिष्टांवर कार्य करतात. भारतात व विशेषतः महाराष्ट्रात सहकारी संस्थांनी शेतकरी, कामगार व ग्रामीण समुदायाच्या जीवनातील परिवर्तनात्मक भूमिका बजावली आहे. आर्थिक विकासातील भूमिका. पहिला, कृषी ज्यामध्ये सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांना कमी व्याजदरात पीक कर्ज देतात. त्या शेतकऱ्यांना सावकार व शोषणापासून वाचवितात. पॅक्स प्राथमिक कृषी पतसंस्था ग्रामीण पतपुरवठ्याचा कणा आहे. नंबर 2 कृषी विपणन. सहकारी विपणन संस्था शेतकऱ्यांना न्याय किंमत कृषी विपणन. सहकारी विपणन संस्था शेतकऱ्यांना न्याय किमतीत शेतमाल विकण्यास मदत करते. नाफेड महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ या क्षेत्रात कार्य करतात. मध्यस्थ दूर होतात, त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते. प्रक्रिया उद्योग यामध्ये सहकारी साखर कारखाने ऊसावर प्रक्रिया करतात व रोजगार देतात. सहकारी सूतगिरण्या, दुग्ध संस्था कृषी उत्पादनांमध्ये मूल्य वाढवतात. महाराष्ट्रात जवळजवळ 200 पेक्षा जास्त सहकारी साखर कारखाने आहेत. ग्राहक संरक्षण ज्याच्यामध्ये ग्राहक सहकारी संस्था न्याय किमतीत आवश्यक वस्तू पुरवतात. ते काळा बाजार व किंमत वाढ यामध्ये रोखण्यास मदत करतात. हिरकणी दुकाने किंवा आपणा बाजार लोकप्रिय ग्राहक सहकारी संस्था आहेत. आपणा बाजार तुम्हाला माहितीच असेल, प्रत्येक ठिकाणी आता आहे सुरू. नंबर 5 गृहनिर्माण. सहकारी गृहनिर्माण संस्था सदस्यांना परवडणारी घरे देतात. त्या इमारतीचे व सामायिक जागांचे व्यवस्थापन करतात. शहरी गृहनिर्माण सहकारी संस्था लाखो लोकांना सेवा देते. रोजगार निर्मिती. सहकार उद्योग लाखो लोकांना रोजगार निर्माण करून देतात. औद्योगिक सहकारी संस्था
कारागीर व कामगारांना स्वयंरोजगार देतात. महिला सहकारी संस्था महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देतात. आता यामध्ये कसं आहे की सामाजिक विकासातील भूमिका काय आहे यांची ते आपल्याला लिहायच्यात. मग सामाजिक विकासात काय काय येतात? महिला सक्षमीकरण आलं, त्याच्यामध्ये लिज्जत पापड सारखी संस्था आहे जी सहकारी तत्वावर काम करते आणि आर्थिक स्वातंत्र्य देते. स्वयंसहायता गट, याच्यामध्ये बचत गट म्हणू शकतो आपण, महिलांच्या सहकारी कार्याला प्रोत्साहन देतात. महिला सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनात सहभाग होतात. नंबर 8, प्रशिक्षण व आरोग्य. सहकारी संस्था शाळा, रुग्णालय व दवाखाने चालवतात. त्या सदस्यांच्या मुलांच्या शिक्षणास प्रोत्साहन देतात. आरोग्य विमा. सहकारी संस्था परवडणारी आरोग्य सेवा देतात. 9, ग्रामीण विकास. सहकारी संस्था गावांमध्ये रस्ते, शाळा व पाणी पुरवठा बांधतात. ग्रामीण स्वावलंबनाला प्रोत्साहन देतात. सहकारी संस्थांद्वारे ग्रामीण विद्युतीकरण करतात, यामध्ये खूप मदत होते. 10, सामाजिक समता. सहकारी संस्था लोकशाही व समतावादी तत्वावर कार्य करते. जात किंवा प्रवर्ग किंवा वर्गाशिवाय सर्वांना समान संधी देतात. एक सदस्य एक मत सामाजिक समता सुनिश्चित करते. आता याचा निष्कर्ष काय असू शकतो? सहकारी संस्था सामाजिक आर्थिक विकासाचे इंजिन आहे. त्या ग्रामीण व शहरी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतात. महाराष्ट्रात सहकारी संस्थांनी विशेषतः साखर, दूध, बँकिंग व गृहनिर्माण क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्था बदलली आहे. त्या स्वयंसहाय्य, परस्पर सहाय्य व सामुदायिक कल्याणाची खरी भावना दर्शवितात. प्रश्न क्रमांक 6ब, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणामुळे सहकारी क्षेत्रापुढे कोणती आव्हाने आणि संधी निर्माण झाल्या आहेत, हे टीप द्या असं विचारलं होतं. तर हा साधारणपणे 10 मार्क्सचा प्रश्न आहे. 1991 पासून भारताने उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण, LPG आपण म्हणतो त्याला, धोरण स्वीकारले आहे. यामुळे सहकारी क्षेत्रापुढे आव्हान व संधी दोन्ही आलेल्या आहेत. सो त्याच्यामुळे नव्या आर्थिक वातावरणात टिकण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी सहकारी क्षेत्राने स्वतःला जुळवून घेणे खूप आवश्यक आहे. आता LPGचा अर्थ काय होतो? उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, ज्यामध्ये याचा अर्थ काय? उदारीकरण म्हणजे व्यवसायातील शासकीय नियंत्रण व नियमने कमी करणे. खाजगीकरण म्हणजे काय? शासकीय मालकी खाजगी क्षेत्राकडे किंवा खाजगी कंपनीकडे हस्तांतरित करणे. जागतिकीकरण म्हणजे भारतातील अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेशी एकीकरण करणे किंवा संलग्नीकरण करणे या पद्धतीने. सहकारी क्षेत्रापुढील पुढील आव्हाने काय असू शकतात? आता खाजगी क्षेत्राची स्पर्धा, यामध्ये खाजगी बँका जसं HDFC, ICICI सहकारी बँकाशी स्पर्धा करतात. खाजगी किरकोळ साखळ्या सहकार किंवा ज्या ग्राहक सहकारी संस्था आहेत त्यांच्याशी स्पर्धा करतात. खाजगी कंपन्या जास्त पगार देऊन सहकारी प्रतिभा वाढवण्यास किंवा आकर्षित करण्यास मदत करतात. तंत्रज्ञान तफावत. अनेक सहकारी संस्था तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत नाहीयेत, म्हणजे त्यांचं डिजिटायझेशन झालेलं नाहीये. ऑनलाईन बँकिंग, डिजिटल देयके पारंपरिक सहकारी संस्थांची मोठी आव्हाने आहेत. IT पायाभूत सुविधांचा अभाव सहकारी संस्थांना तोट्यात ठेवतो. आता हे अपडेट करणं गरजेचं आहे, पण आता कधी होईल काय सांगता येत नाही, त्याला वेळ लागू शकतो. नंबर 3, भांडवलाची अपुरीपणा. जे भांडवल आता जर कंपन्यांकडे जर समजा भांडवलच नसेल तर ते सहकारी संस्थेत पुढे अडचणी येऊ शकतात, ज्याच्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या व खाजगी कंपन्याच्या तुलनेत सहकारी संस्थेचे भांडवल मर्यादित किंवा कमी असते. कमी भांडवलात विस्तार व आधुनिकीकरण मर्यादित करते. सहकारी संरचनेमुळे गुंतवणूक आकर्षित करण्यात अडचण होते. नंबर 4, व्यावसायिक व्यवस्थापनाची कमतरता, ज्यामध्ये सहकारी संस्थांमध्ये अनेक व्यावसायिक पात्र व्यवस्थापक किंवा व्यवस्थापनाचा अभाव असतो, त्यामुळे हे मागे आहे. स्पर्धेच्या युगात व्यावसायिक व्यवस्थापन खूप आवश्यक असते. यामध्ये व्यवस्थापनात राजकीय हस्तक्षेप सहकारी संस्था कमकुवत करते. म्हणजे जे नेते मंडळी याच्यात हस्तक्षेप करतात त्याच्यामुळे सहकारी संस्था कमकुवत होते. जागतिकीकरणाचा धोका काय आहे? भारतातील ज्या बाजारात जर प्रवेश करायचा असेल किंवा भारतीय बाजारात प्रवेश करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, MNC म्हणतो आपण त्याला, मल्टीनॅशनल कंपन्या, स्थानिक सहकारी संस्थांना धमकावतात म्हणण्यापेक्षा त्यांचं पूर्ण मार्केटच कमी होतं. खरं तर आयात केलेल्या वस्तू स्थानिक सहकारी उत्पादनांशी स्पर्धा करतात. जागतिक खेळाडूंकडून किंमत स्पर्धा कठीण होते, ज्यामध्ये म्हणजे थोडक्यात प्राइस आपण म्हणू शकतो, प्राइसवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे जसं आपण बघतो, चायनाने बनवलेली गोष्ट 2 रुपयाची असेल तर ती आपल्या भारतामध्ये 7-8 रुपयाला मिळते. सो त्याच्यामुळे ते तफावत असते, मग आपण चायनीज वस्तू जास्त प्रमाणात घेतो. सहकारी क्षेत्रापुढील संधी काय आहेत? खरं तर आता तंत्रज्ञानाचा प्रवेश होऊ शकतो, म्हणजे हे एक संधीच आहे खरं तर. याचा उदारीकरण, सहकारी संस्था ज्या आहेत
त्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्यास परवानगी देते. IT, स्वयंचलन व डिजिटल बँकिंगची कार्यक्षमता सुधारते. तंत्रज्ञान खर्च कमी करते व सदस्य सेवा सुधारते. निर्यात संधी काय असू शकतात? जागतिकीकरण सहकारी उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय बाजार उघडते, ज्याच्यामध्ये दूध पावडर असेल, दूध साखर आहे, त्यानंतर हस्तशिल्प आहे, जसं किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण ह्या सहकारी संस्था निर्यात करू शकतात. अमूल, जसं आनंद मिल्क युनियन लिमिटेड, अमूल जी संस्था आहे, दुग्ध सहकारी संस्था, ही जागतिक यशाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. कारण अमूल जी संस्था आहे ही जगातली सर्वात मोठी सहकारी संस्था आहे आज तागायत, किंवा इथून पुढेही. आता हिच्या ताकदीची कुठली संस्था आता सध्या बाजारात उपलब्ध नाही किंवा मार्केटमध्ये नाहीये. नंबर 3, भांडवल जमवणी. उदारीकरण सहकारी संस्थांना भांडवल बाजारात प्रवेश करण्यास परवानगी देते. मोठ्या सहकारी प्रकल्पांसाठी परकीय गुंतवणूक आकर्षित केली जाऊ शकते. सहकारी बँका वित्तीय सेवा विस्तारू शकतात. त्यानंतर चौथा आहे विविधीकरण, ज्यामध्ये LPG सहकारी संस्थांना नवीन क्षेत्रामध्ये विविधता आणण्यास प्रोत्साहन करते. विमा, पर्यटन, IT सेवा किंवा सहकारी संस्थांद्वारे शोधल्या जाऊ शकतात. आता यात बऱ्याचशा संस्था आहेत ज्या कार्यरत आहेत. खरं तर उदारीकरणाच्या वातावरणात नवीन व्यावसायिक संधी उदयास येतात, म्हणजे जे नवीन आपण एंटरप्रेन्योर म्हणतो ते उदयास येतात. ग्रामीण बाजारपेठेचा विस्तार, ज्यामध्ये जागतिकीकरणाने ग्रामीण उत्पन्न वाढते, त्यामुळे अधिक मागणी निर्माण होते. ग्राहक सहकारी संस्था वाढत्या ग्रामीण बाजारभावाची किंवा बाजाराची सेवा करू शकतात. शेतमाल मागणी वाढल्यामुळे कृषी सहकारी संस्थांना खूप जास्त फायदा होतो, जे आपण आजकाल APMC मार्केटमध्ये बघतो. पण ते सध्या दलाली प्रकारावरती बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. त्याला ज्यावेळेस चांगल्या पद्धतीची एक प्रोसेस होईल त्यावेळेस ते लक्षात येऊ शकतं. पुढील मार्ग काय असू शकतो? यामध्ये सहकारी संस्थांनी त्यांचे व्यवस्थापन व तंत्रज्ञान आधुनिक करावे. सदस्याचे व्यावसायिक प्रशिक्षण व शिक्षण त्यांना देणं आवश्यक आहे. सामर्थ्य व संसाधनासाठी ज्या सहकारी संस्थांमध्ये नेटवर्किंग करणं गरजेचं आहे. LPGच्या युगात सहकारी क्षेत्राला शासकीय आधार देणं खूप गरजेचं आहे. आता याचा निष्कर्ष किंवा कन्क्लुजन म्हणू शकतो आपण, त्यामध्ये LPGने सहकारी संस्था ज्या आहेत किंवा सहकारी क्षेत्रापुढे धोके व संधी दोन्ही आणल्या आहेत, ज्यामध्ये खासगी क्षेत्र जसं MNC आपण म्हणतो, मल्टीनॅशनल कंपन्या स्पर्धा आता त्यांची आव्हाने उभी करत असताना सहकारी ज्या क्षेत्र आहे, अनन्य ताकद आहे सहकारी क्षेत्रामध्ये, कारण खूप मोठं क्षेत्र आहे. सामुदायिक मालकी, लोकशाही मूल्य व सामाजिक ध्येय यामध्ये तंत्रज्ञान, व्यावसायिक व्यवस्थापन व नेटवर्किंग आत्मसात करून सहकारी संस्था LPG युगामध्ये केवळ टिकत नाहीत तर भरभराटी करू शकतात. तर हा होता गेल्या वर्षीचा प्रश्नसंच मे 2025च्या एक्झामसाठीचा. जो सब्जेक्ट जो होता तो सहकाराचा इतिहास, तत्वे आणि व्यवस्थापन, म्हणजेच हिस्ट्री, प्रिन्सिपल आणि मॅनेजमेंट या विषयाबद्दल आपण गेल्या वर्षी जी प्रश्नपत्रिका होती ती सोडवली, आता बघितली आपण. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जे मे 2026ची एक्झाम देणार आहेत, त्यांना खूप उपयोगी पडू शकतो हा व्हिडिओ. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या JDCA कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाबद्दल अधिक माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.